बातमीपत्र सविस्तर पाहूया। 4 गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत। शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपी अटकेमध्ये आहेत आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे 4 गावठी कट्टासह जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आलेली आहेत। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली होती की शिरपूर फाट्यावर अज्ञात इसम गावठी कट्टा बाळगत आहे आणि त्याच अनुषंगाने तात्काळ शिरपूर फाटा येथे शोध घेत पोलिसांनी ही धडक कारवाई केली। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। तुषार परदेशी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तुषार, शिरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, सविस्तर तपशील। नक्कीच तेजस या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील जे शिरपूर पोलीस स्टेशन आहे यांनी ही कामगिरी केलेली आहे की शिरपूर फाट्यावरची अज्ञात इसम हा गावठी कट्टा बाळगल्याचा अशी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे जे गोपनीय कर्मचारी असतील त्यांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन सदर इसमाची या ठिकाणी धाडधडती घेतली आणि त्या धाडधडतीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 4 गावठी कट्टे आणि 7 हे जिवंत काडतूस या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहे। एकूण 1,20,000चा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात एकूण नेमकं हा राजस्थानहून या ठिकाणी आलेला होता। नेमकं कट्टे कशासाठी आले ते, का आले होते, की का विक्रीच्या उद्देशाने आले होते, कारण घातपात करण्याच्या उद्देशाने आले होते हे अधिक अजून समजू शकत नाही। मात्र पोलीस आता हे पुढील तपास करीत आहेत। अगदी धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले सविस्तर अपडेट जाणून घेऊ।